प्रेयसीची हत्या करून प्रियकरानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रोहा तालुक्यातील निडी या गावात उघडकीस आली आहे। या दुहेरी मृत्यूच्या घटनेमुळे संपूर्ण रोहा तालुक्यात खळबळ उडाली असून दोघांमधील वादातून हे टोकाचं पाऊल उचलण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। मृत तरुणीचं नाव तन्वी गणेश ताडकर तर मृत तरुणाचं नाव रोहित जनार्दन पाटील असं आहे। रोहित पाटील याची नुकतीच SSBM मध्ये भरती झाली होती। प्रशिक्षण पूर्ण करून तो काही दिवसांपूर्वीच गावी परतला होता। मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री रोहित हा तन्वीच्या आईकडे देखभालीसाठी असलेल्या बंद घरात तिला भेटण्यासाठी गेला होता। यावेळी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। पोलिसांच्या प्राथमिक तपासातून रोहित पाटील यानं नायलॉनच्या दोरीच्या सहाय्यानं तन्वी ताडकर हिचा गळा आवळून खून केल्याचा संशय आहे। त्यानंतर त्यानं त्याच घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। माहिती मिळताच रोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून घटनास्थळावरील पुरावे जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास केला जातोय। या दुहेरी मृत्यूमुळे निडी गावासह संपूर्ण रोहा तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून तपासातून या प्रकरणामागील सत्य समोर येण्याची प्रतीक्षा आहे। निडी गावामधले हे दोघं राहणारे आहेत, त्यांचं प्रेम प्रकरण होतं। त्या संदर्भात त्या दोघांचे आपसात काही वाद असतील, त्यामुळे ते एकमेकांना भेटले आणि तेव्हा त्यांच्या वादाचं रूपांतर रागात झालं। रागातून मग त्यांनी तिचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळला आणि त्याच्यानंतर परत त्यांनी त्याच घरामध्ये पंख्याला त्याच नायलॉनच्या दोरीने गळफास लावून स्वतःलाही संपवलेलं आहे। त्याचं नाव आहे ताडकर म्हणून आणि तरुण आहे रोहित पाटील म्हणून। तर तो नुकताच MSS मध्ये भरती झाला होता, परंतु आता तो ट्रेनिंग संपून आला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी हा प्रकार केलेला आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।